गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर आज आहे चंद्रपूर ब्लॉग पार्ट 1. तर आज आम्ही निघणार आहोत चंद्रपूरसाठी आणि मी अशी काहीशी रेडी झालेली आहे. सॉरी, मी ओढणी घ्यायला विसरले. फुल लुक तर ओढणीसोबतच आहे. तर अशी रेडी झाले आणि इथे बघा रेडी होत आहेत बघा. ये बाबूराव का स्टाइल है. स्टाईल मारत स्टाईल 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 छुपने का है स्टाईल. इथे आम्ही नाश्ता वगैरे करून बाहेर पडलो आणि हा बघा चाफा किती सुंदर आहे ना. माझ्या मोठ्या आत्यानी आणलेला आणि इथं मी केसात पण माळलेला. छान दिसतंय ना. इथे आम्ही चाललो होतो ताईच्या घरी, म्हणजे माझ्या नंदेच्या घरी, आणि तिथून आम्ही त्यांना घेऊन मग आम्ही निघणार चंद्रपूरला. बाय करायला झालं कस करायला छान आहे. अरे तर जा उतर. इथे आम्ही निघालो आहेत आता चंद्रपूरसाठी. सगळे रेडी झाले होते, त्यांना घेतलं आणि निघालो. काय आम्ही भुई चालल्या, आम्ही भुई चालल्या, सीधा दिलं की निघायचं. आम्ही भुई चालल्या. करायची गरज नाही. आता गडगा मार्ग गेला तर जास्त पडते. किती तेवढंच पडते 2-4 किलोमीटर. हाय अमू. हाय गाइस, हाय. ये आम्ही माहूरला आलो. आम्ही माहूरला आलो. आम्ही जेजीकडे आलो. सो इथे आम्ही आत्ता सध्या माहूरला पोचलोत. आधी आम्ही इथे देवीचं दर्शन घेणार, रेणुका देवीचं, मग आम्ही निघणार चंद्रपूरसाठी. हे आहे माहूरचं रेणुका देवीचं मंदिर. खालच्या साईडवरून आहे. ह्याला पण खूप पायऱ्या आहेत चालत जायला. मेन पायऱ्या ते नंतर बसले. मेन पायऱ्या जुने. इथून असं वर पूर्ण पायऱ्या होते. तेच पूर्ण चढायचं होतं आणि समोर गर्दी होती खूप. थांबून इथे आता फक्त सगळे घेत आहेत पूजेचं सामान, आणि समोर थांबले तर बापरे खूप होतं. सगळे धमायलाच येत होते आणि समोर आले तर गर्दी. आणि इथे बघा माकडं बघा, पूर्ण असे ते नावालाच सगळे घेरलेले माकडं मस्त खेळतायत वर. आणि इथे आता लाईनीत आलो होतो आम्ही. लाईन बघा. आता इथे फोन अलाउड नाही आतमध्ये, सो इथूनच तुम्ही दर्शन घ्या. आणि बाहेर आल्यावर इथे असा होता व्ह्यू. मस्त होता व्ह्यू. साईडचा बाहेरचा पूर्ण असं ही रिकामी जागा होती इकडे, आणि इकडच्या साईडला अजून तिथलेच मंदिरं होते, काही देवीचे, महादेवाचे वगैरे असे सगळे. इथे आता महादेवाच्या दर्शनासाठी चाललेले हे सगळे आत्या त्याने. बघा किती सुंदर महादेव आहे. मला तर खूप भारी वाटतं महादेवाचं दर्शन घेतल्यावर. आणि तिथे एक तुळजाभवानीचं हे होतं, आणि म्हणलं आता तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवावा म्हणून बाहेर आली होती. छान आहे ना. मग दर्शन घेतलो आणि आता बाहेर पडत आहोत, निघत आहोत इथून. इथे प्रसाद वगैरे घेतलं होतं, पेढे वगैरे, ते काय शूट करणं झालं नाही. आणि इथे मी माझ्या नवऱ्याला दिलेला फोन की म्हणलं घ्या शूट, थोडे करा मेहनत तुम्ही पण. आणि आम्ही निघालो होतो आता इथून बाहेर पडणार. आता कुठं कुठं जाणार समोर कळेलच तुम्हाला. आणि हे बघा सुंदरसा कपल मस्त हात धरून आत्या मामाला घेऊन येत होते. त्यांना आत्ता या वयात किती छान वाटत होतं ते बघायला. वाव.
आणि आता इथून आता आम्हाला आता दत्त मंदिराच्या दर्शनासाठी इथंच जवळ होतं दत्त मंदिर, तर तिथे निघालो होतो. आणि इथं माकड, वानेर का माकड, ते त्याची मस्ती मस्त चालू होती. आहे बघा देवदत्त मंदिर होता इथे, तिथंच दर्शनासाठी निघालो होतो आम्ही. तर आमचं असं ठरलेलं की चंद्रपूरला जाताना जे मध्ये देव येणार त्यांचं दर्शन करत आम्ही जाणार. इथे देवदत्त मंदिरामध्ये बघा लाईट गेलेली मध्येच नव्हती, मग तिथला तर घेतला नाही, पण बाहेर एक असंच होतं दत्त मंदिराचं, म्हटलं ते दाखवावं तुम्हाला दर्शनावर. आणि ते बघा की व्ह्यू बघा, कसलं मंदिर आहे ना, छान आहे ना, मस्त वाटलेलं मला तर खूप. अजून जुनं मंदिर आहे ते खूप, तरी त्याला त्यांनी व्यवस्थित ठेवलेलं, छान वाटलं. इथं येऊन प्रसन्न वाटलं. इथे सगळे संतांचं होतं, ते संत महाराजांच्या पादुकाचं काहीतरी दर्शन होतं ते. हे काय आहे समोर. हो, आता आपण पुन्हा भेटू पार्ट 2 मध्ये. तो स्टे ट्यून गाईज, बाय, पुन्हा भेटू.